पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव। श्री तुकाराम महाराजांची गाथा, अभंग क्रमांक 217। वैष्णव तो जया, अवघी देवावरी माया। नाही आणिक प्रमाण, तन धन तृण जन। पडता जड भारी, नेमा नटळे निर्धारी। तुका म्हणे याती, होका तयाची भलती। 4 चरणाचा अभंग आहे। आणि जे निष्ठावान भक्त आहेत की ज्यांच्या ठिकाणी सर्व देव जे आहेत त्या सगळ्या देवांचं मुख्य स्थान जर कोण असेल तर महाविष्णू आहे। आणि त्या महाविष्णूलाच प्रमुखता देऊन त्याच्याच संबंधाचं, त्याच्याच ठिकाणचं, म्हणजे त्या देवावरचं जे प्रेम आहे ज्यांच्या त्यांच्या ठिकाणी, त्यांना वैष्णव म्हटलेलं आहे। वैष्णव म्हणजे विष्णूची भक्ती करणारा। विष्णू म्हणजे कोण आहे तर सर्व व्यापक आहे। विष म्हणजे प्रवेश करणे, आणि अणु अणुमध्ये ज्यांनी प्रवेश केलेला आहे असा विष्णू म्हणजे सर्व व्यापक असणाऱ्या देवाविषयी ज्यांच्या ठिकाणी अत्यंत प्रेम आहे असे ते वैष्णव आहे। म्हणून वैष्णव तो जया, त्यांना वैष्णव म्हटलेलं आहे। आता हे वैष्णव म्हणजे काय आहे तर त्यांच्या ठिकाणी अवघी देवावरी माया। त्यांच्या ठिकाणी जे माया हा शब्द इथं प्रेम म्हणून आहे। तर कुठं माया आहे तर देवावर, म्हणजे कोणता देव तर जे महाविष्णूचेच अवतार आहेत तिथं। महाविष्णूच्या अवतारामध्ये जास्तीत जास्त नामस्मरण आणि भक्ती या जर कुठं मला घेतलं असेल तर 3 प्रकारचे अवतार आहेत। म्हणजे 3 वेळा जे अवतार झाले त्यांचंच नामस्मरणामध्ये विशेषता घेतलेलं आहे। एक राम, दुसरं कृष्ण आणि तिसरं विठ्ठल। म्हणजे हे तिन्ही जे आहेत हेच नामस्मरणाला मुखामध्ये घेतलेले आहेत। कारण बाकीचे अवतार महाविष्णूचेच आहेत, पण त्या अवतारामध्ये निश्चित कार्य कोणतं आहे म्हणून त्यांनी ते घेतलेले। राम अवतारातही कार्य केलंच, देवांना मुक्त करण्याचं कार्य केलं, पण धर्मसंस्थापन केलं। आणि कृष्णाच्या याच्यामध्ये कार्य केलं पण ज्ञान प्रस्थापित केलं। विठ्ठलानं मात्र भक्ती प्रस्थापित केली। म्हणून हे तिन्ही आहेत। त्याच्या अगोदर मत्स्य, कुर्म, वराह, नारसिंह, वराह, परशुराम हे जरी अवतार असले तरी त्यांनी प्रबोधन किंवा ज्ञान देण्याचं काही कार्य कुठे केलं नाही। मग हे जे काही आहेत हे देव, या देवावर प्रेम आहे। याच्यात राम म्हणा, कृष्ण म्हणा किंवा विठ्ठल म्हणा। आता जिथं भक्ती असते त्या भक्तीला विठ्ठलाचंच प्रामुख्य धरलं जातं। म्हणून हे जे वैष्णव आहेत ह्या वैष्णवाने काय केलं तर आपलं सगळं प्रेम या देवावर वाहिलेलं आहे। नाही आणिक प्रमाण। आता जरी कुठल्याही देवाबद्दल महत्त्व कोणी सांगितलं, कुठल्या देवाची जी काय असलेली कार्यशैली सांगितली, तर यांना त्याचं काही नाही, प्रमाण नाही। म्हणजे आता त्यांना काय आहे की आपल्याला योग्य असं धरलंच नाही। प्रमाण काय असतं की आपण जे बोलतो ते कसं सत्य हे सांगण्याकरता प्रमाण असतं। आता ह्यांना हे जे काही इतर देवाचं प्रमाण देणं हे योग्य वाटत नाही। म्हणून मग नाही आणिक प्रमाण, ही दुसरी काय प्रमाण आम्हाला चालत नाहीत। कारण आत्तापर्यंत जेवढे काही पुराण आहेत
त्या पुराणातले सगळेच देवदेवता आहेत आणि त्या देवदेवतेचा महिमा त्या पुराणात सांगितलेला आहे. त्यामुळं कुठं गणपतीचं पुराण असेल तर गणेश किती महत्त्वाचा, देवी पुराण असेल तर देवी किती महत्त्वाची, शिवपुराण असेल तर शिव किती महत्त्वाचा, मग पुराण, वराह पुराण, असे अनेक पुराणे त्या देवतेला सांगितलं. आणि मग प्रत्येक देवतेचा महिमा सांगताना हाच उत्पत्ती करताय, हाच स्थिती करताय, हाच लय करताय म्हणून सांगितलं. पण याला ते प्रमाण नाही. त्यांनी सांगितलं की जे आम्ही पाहतो आणि जे ऐकतो, की जे सर्व ग्रंथातून आमच्या ठिकाणी आहे तेच आम्हाला प्रमाण आहे. तुम्ही सांगता ते आम्हाला प्रमाण नाही. तन धन तृण जन, त्याच्या पुढच्या तुकड्यात सांगितलं की आता ह्या देवाच्या ठिकाणी त्यांचं एवढं प्रेम आहे की त्यामुळं त्यांच्या शरीराचं सुद्धा त्यांना काही वाटत नाही. कारण शरीर काय आहे तर त्यांना माहिती की शरीर हे सेवेचं साधन आहे. मग शरीरानं सेवा केलीच नाही तर त्या शरीराला काय करायचं आहे. ज्या शरीराला सेवा करता येते ते शरीर, जे शरीर नुसतंच कपडे लत्तेनं अलंकार घालून मिरवत असेल तर त्या शरीराला काय करायचं आहे. म्हणून तशा अर्थानं सांगितलं की तन. आणि दुसरी गोष्ट धन, ज्याच्याजवळ शरीर रूपवान आहे तो मनुष्य किंवा ती बाई, ते रूपवान असली की त्याला गर्व असतो आपण रूपवान आहे ह्याचा. आणि मग ते शरीराच्याचकडं आपलं सारखं लक्ष ठेवून असतं. शिवाय ज्यांच्याकडं धन असतं तो धनानं गर्विष्ठ असतो. आता ते असो, हे असो, किंवा आपल्याला परमार्थापासून दूर करणारे लोक असो. म्हणून 3 सांगितले, एक तन, दुसरं धन आणि तिसरं जन. हे कसे आहेत ह्यांना आता, की जे हे वैष्णव आहेत त्यांना कसे, तर ह्या तिघालाही त्यांनी सांगितलं तृण, म्हणजे गवता समान आहेत. गवताला आपण कशी किंमत देत नाही. आपण म्हणतो का नाही एखाद्या माणसाला की तुझी काडी इतकी सुद्धा किंमत नाही. काडी म्हणजे गवताची काडी. तसा हा काय आहे की जे जे काही आहे शरीर आणि शरीराचा गर्व धरणारे, धनाचे गर्व धरणारे असे जे जन आहेत ते मला कसे वाटतात तर गवतासारखे वाटतात, तृण. कारण का, एका भगवंताशिवाय कोणच मोठं नाही. हे तुम्ही किती जरी झाला असला तर भगवंताच्या सत्तेनं तुम्हाला शरीर मिळाले आणि त्याची सत्ता आहे म्हणून तुम्हाला रूप मिळाले. ह्याच माणसाला जोपर्यंत रूपाचं काय आहे तारुण्य आहे तोपर्यंत, एकदा त्याच्या ठिकाणी काय आहे वयस्करपणा आला की शरीर कसं दिसतं मग, की हे कधी ह्याच्या आधी कधी रूपवान होतं असं सुद्धा कोणी म्हणायचं नाही. दात पडले, गाल आत जातात, नाक बाहेर येतं, नाकातनं सारखं पाणी गळतं, डोळे चिपडे येतात, मग कोण म्हणेल ह्याला रूपवान. म्हणजे हे जे काही त्याच्या ठिकाणचं आहे ते कधी असतं, जोपर्यंत भर आहे तोपर्यंत. म्हणून मग तन धन जन हे कसे तर तृणासमान, पडता जड भारी. आता दुसरी गोष्ट अशी दाखवली की मनुष्याचा देह प्राप्त झाला की ते देह प्राप्त होते त्याचं मुख्य कारण आहे त्याचं असणारं प्रारब्ध. प्रारब्ध कुठून आहे तर आपणच आपलं बनवून तयार केलेलं आहे. मग या प्रारब्धाच्या ठिकाणी असतात काही प्रसंग, कधी काहीतरी काय आहे की फार असं संकट येतं, मग नुसतं संकट नाही मोठं संकट येतं. अशा वेळेस काय असतं तर अशा वेळेस ते फक्त संकटाने रडत बसत नाहीत. याच्या अगोदरचा अभंग झाला आपल्याला की शोके शोक वाढे. रडत बसलं तर रडतच राहावं लागतं. पण ज्याच्याजवळ धैर्य आहे त्याला काही नाही, मग असं किती संकट आलं तरी त्यांनी सांगितलं की देव पाठीशी माझ्या, देव पाठीशी असल्यानंतर मी काय संकटाला भिणार आहे. असं ज्याच्या मनाच्या ठिकाणी तयारी झालेली तो कोणत्याही संकटाला, मग ते संकटात आपण म्हणतो की सामान्य संकट एक आणि जड भारी म्हणजे मोठं संकट, की त्या संकटानं मनुष्य एकतर खचून तरी जाईल नाहीतर धक्का खाऊन मरून तरी जाईल.
पण याला त्यातलं काही वाटत नाही. किती कसलंही संकट असलं तर त्यांनी सांगितलं की भगवंत माझ्या पाठीशी. आणि दुसरी गोष्ट काय, की आता जसा एखादा असतो नियमित, तो काय करतो, सकाळचं उठलं, आपलं बाकीचं सगळं उरकलं की स्नान करणार. स्नान झालं की लगेच त्याची देवपूजा, मग परत काय आहे, पोथी वाचन. हे त्याचा नित्य नियम आहे. आता त्यांनी सांगितलं नियमा नटळे निर्धारी. असा जरी तो नियम पाळणारा असला, पण झालं कसं, इतकी काय आहे, ताप अंगात भरला, थडथडून थंडी वाजून आली, अंथरुणातनं अंग बाहेर काढायला लागलं की हुडहुडी भरायची, 2-2 3-3 पांघरुणं टाकली तरी थंडी अंगातनं जात नसायची. पण ही म्हणला माझा नियम आहे, काही असो तिकडं. झालं तसल्या ह्याच्यात उठला, गेला, केली आंघोळ, आला, बसला देवापुढं, झालं पूजा झाली, झालं अजून काय आहे की पोथी वाचन चाललं. आता अंग थरथर थरथर उडतंय, पण ह्याने नाही त्याचा विचार केला. त्यांनी सांगितलं की माझा नियम आहे. मग तो नियमा नटळे निर्धारी. आता निर्धार आहे त्याचा, त्यामुळं त्यातनं त्याला काय आहे की तो नियम सोडत नाही, त्याला काही हो पडत. मग परिस्थिती अशी झाली की कधी कधी असं दिसून आलं की जोपर्यंत काय आहे की त्याच्या ठिकाणी अशी थंडी वाजून आली, ताप आलाय, आणि ह्याने निर्धाराने उठला, गेला, आंघोळ केली आणि देवपूजा करायला लागला, पोथी वाचायला लागला, थंडीच कुठे गेली कोणास ठाऊक, थंडीच वाजली नाही त्याला. आणि सगळं झालं ना, अंथरुणावर आला की लागली थंडी वाजायला. म्हणजे हे काय आहे की भगवंतांनी त्याचा नियम पाळायला त्याला मदत केली. त्याच्यामुळं त्याच्या ठिकाणी काय आहे की जे काही हो, मग त्याला अगोदरचं पद सांगितलं की पडता जड भारी. काहीही झालं तरी नियम सोडायचा नाही, नियमाला निर्धारानं तोंड द्यायचं. हे जे काय आहे त्याचे नित्यच आहे. हे असे जे काही वैष्णव आहेत, त्या वैष्णवासाठी सांगितले की तुका म्हणे याती. आता त्याचं कुठला आहे तो, म्हणजे त्याच्याकडं बघायचं नाही, कारण तो भक्त आहे, वैष्णव आहे, एवढंच महत्त्वाचं. तो आता स्त्री का पुरुष आहे हे महत्त्वाचं नाही, तो खालच्या जातीचा आहे का वरच्या जातीचा आहे हे महत्त्वाचं नाही. कारण त्यांनी सांगितलं इथं काहीच नाही. जसं माऊली म्हणतात का नाही, एकदा भगवंताच्या नामाशी एक रूप झाला म्हणजे याती कुळ माझे गेले हरपोनी, तसं यांच्या ठिकाणी झालं. आता यातीचं काहीच नाही, हो का तयाची भलती. आता त्याची कुठली का असना, म्हणजे यांच्या ठिकाणी जसं भगवद्गीता म्हणते का नाही, आपिचेत सुदुराचारो, म्हणजे ते कसं का असना, पण ते आता काय आहे की त्या दुराचारातनं सुदुराचारी झाला, म्हणजे चांगलं झालं, मग करत करत चांगलं आचरण करणारा झाला. असा जरी असला तरी हा जो काही वैष्णव आहे की त्याची केवळ भगवंतावर प्रेम आहे, भगवंतावर माया आहे, तोच खरा आहे. आता त्याच्या बाकीच्या गोष्टीला गौण ठरवा, तो कोण आहे काय आहे गौण ठरवा. जसं त्या व्याधानी शिवरात्री दिवशी हरणाच्या दिसण्यासाठी शिकार सापडावी म्हणून काय केलं की त्याला बेलाच्या झाडावर बसला नाही, हरण शिकार दिसत नाही म्हणून पानं तोडायची आणि टाकायची, आणि ते नेमकं खाली महादेवाचं लिंग त्याच्यावर पडली. एकतर रात्र शिवरात्र, दुसरी गोष्ट हा बेल वाहतोय, आणि झालं की भगवान शंकराला वाटलं केवढा भक्त, आणि त्याला त्या आढळपट दिलं. म्हणजे मग तो आता किती झालं तर मृग नक्षत्राच्या जवळ व्याधतार आहे, अखंड आहे तो. म्हणजे हे जे काही झालं ती केवळ भक्ती बघितली. आता ही भक्ती भक्तीप्रमाणे नव्हती, पण क्रिया मात्र झाली ना भक्तीची, म्हणून कोणत्या काही यातीचा असं ना. पुढचा अभंग आहे 218 क्रमांकाचा. करोति तपादी साधने, कोणी साधोत गोरांजने, आम्ही न वजो तया वाटा, नाचू पंढरी चोहटा. पावोत आत्मस्थिती, कोणी म्हणोत उत्तम
मुक्ती. तुका म्हणे छंद आम्हा हरीच्या दासा निंद्य. आता काय आहे की अजून एक अभंग असा दाखवून दिला की हा पण भक्त आहे, पण हा भक्त कसा आहे तर पंढरीनाथाचा भक्त आहे. त्यामुळं त्यांनी पंढरीची भक्ती, पंढरीनाथाची भक्ती, ही भक्ती आम्हाला किती श्रेष्ठ आहे हे सांगण्याकरता इतर जे काही साधन आहेत, जे जे काही साधनं जिथं जिथं सांगितली गेली त्या सगळ्या साधनांचा निषेध केलेला आहे. आता ते सांगतात करोति तपादी साधने, किती का तपश्चर्या आसना. माणसाला 12 वर्ष तपश्चर्या केली म्हणजे तप म्हणायचं. पण भगवंत भेटीसाठी तप करणारा असतो तो नुसतं 12 वर्षासाठीच नाही तर घोर तपश्चर्या करतो. एका पायावर उभं राहायचं, एक पाय फक्त गुडघ्यावरच उभं ठेवायचा आडवा आणि एकच पाय खाली टेकवलेला. कोणी काय करायचं की कधी झोपायचंच नाही, दिवस असो नाही तर रात्र असो, मग उभा राहायचं सारखं. त्याच्यासाठी काय करायचं, वर एक फांदीला झोपाळ्यासारखं लाकूड बांधलेलं आणि त्याच्यावर दोन्ही हात टाकायचे, म्हणजे झोप येऊ किंवा दमला भागला तर त्याचा तेवढा आधार, बाकी उभाच. कोणी काय करायचं, पालाच खात राहायचं, कोणी पाणीच प्यायचं. हे घोर तपश्चर्या आहे. अजून काय काय करणारे आहेत. यांनी सांगितलं किती असू द्या तपादी साधने, तपच काय त्याच्यासारखी अजून कितीतरी साधनं असली तरी आम्हाला काही त्याचं आकर्षण नाही, आम्हाला ते बरे वाटत नाहीत. कारण इतके सगळी तप करून शेवटी काय मिळवलं तर तपश्चर्याचं फळ मिळवलं. भगवंत मिळतो का नाही काय माहिती त्याला. म्हणून सांगितलं कोणी साधोत गोरांजनी. आता एक सांगितलं तपोवाला, दुसरा कसा आहे तर तो आहे पंचाग्नी साधन करणारा. म्हणजे त्याची साधना कशी असते, दुपारी भर उन्हात डोक्यावर वर काय आहे सूर्य आहे तापलेला आणि चारी बाजूनी त्यांनी अग्नी पेटवलेला आहे, अग्नीच्या झळाया त्याला लागतात आणि वरून सूर्य, त्याला म्हणायचं पंचाग्नी. म्हणजे हे 4 वरचा सूर्य असे जे काय आहेत त्यात उभं राहायचं आणि मग त्यात तप करायचं. असा कोणी त्याला काय आहे गोरांजने हे नाव दिलं त्यांनी. मग हे कशासाठी तर त्याच्या ठिकाणी काय आहे की भगवंताच्या भेटीचीच ओढ आहे. आता त्याला पोळत नसेल का तर त्यांनी सांगितलं की मी आत्मदहन करून घेईल देवा तुझ्या भेटीसाठी, असा निर्धार करून तो ते करतो. म्हणजे कोणी तप करतंय, कोणी जप करतंय. आता तपादीमध्ये सगळंच आलं, तप आलं, जप आलं, योग आला, याग आला, सगळं आलं. आणि गोरांजनामध्ये काय तर पंचाग्नी साधन आलं. आम्ही न वजो तया वाटा, मात्र आम्हाला हे नको. काही कोणी करत असला आम्ही मात्र ह्या वाटेला जाणार नाही, कारण आम्हाला ह्याची गरजही वाटत नाही. आमची जी काही वाट आहे किंवा आम्ही जे साधन धरलं ना, आम्ही ज्या देवाकडं चाललो ते फार सोपं आहे. तुका म्हणे सोपी केली पायवाट, ही पायवाट सोपी केलेली. सर्व संतांनी आम्हाला ही वाट घालून दिली. सर्व संत याच वाटेने गेलेत म्हणून आम्ही याच वाटेने जाणार आहेत. आणि कुठं जाणार आहे, आमच्या पंढरपूरला जाणार आहे, कारण तिथंच आमचं साधन साध्य सगळं होईल. नाचू पंढरी चोहटा. मग पंढरीच्या पेठेत गेल्यावर तिथं जे काय आहे तर नुसतं नामस्मरण नाही, नाम घेता घेता आम्ही नाचू. मग आता कुठं नाचू, चोहटा म्हणजे पंढरीचे जे काही चौक आहेत त्या चौकात. तेवढंच नाही तर अजून कुठं तर महाद्वारात. मग महाद्वाराच्या दारामध्ये आम्ही काय करू, नामस्मरण घेत घेत नाचू तिथं. हेच साधन आमचं चांगलं आहे. आता ह्या साधनात म्हणजे प्रत्यक्ष नाचनात नाचू कीर्तनाचे रंगी, नामदेव महाराज म्हणतात. ज्ञानदीप लावू जगी, म्हणजे आम्ही त्या कीर्तनाच्या ह्याच्यात नाचत नाचतच सगळीकडं ज्ञान सांगू. मग इथं हे सगळं आम्हाला आयतं मिळतं आहे. असली साधनं आम्हाला करायची काही गरज नाही. पण पंढरीच्या ठिकाणी गेल्यावर आम्हाला जे काय प्राप्त होणार आहे
तो प्रभू, ते भगवान त्याच ठिकाणी आहे. पावोत आत्मस्थिती. आता दुसरे कोणी आहेत, त्यांनी काय केलं की ज्ञानप्राप्ती करून घेतली आणि ज्ञानाने एवढे परिपक्व झाले की त्यांना आत्मस्थिती प्राप्त झाली. आता त्यांच्याजवळ आत्मा इतक्या अनुभवाचा झाला की दुसरं काही जरी असलं तरी आत्मसुखाच्या ठिकाणी ते तल्लीन होऊ लागले. ह्यांनी सांगितलं की आम्हाला ते पण नको, आम्हाला त्या आत्मस्थितीत थांबायचं नाही किंवा त्याची आम्हाला शोधायचंही नाही, तिकडे जायचंही नाही. कोण म्हणतो उत्तम मुक्ती. आता ज्याने कोणी काय केलं, पुन्हा मुक्तीचा महिमा सांगायला सुरुवात केली. मग आम्हाला कुठलीच नको, पहिली नको, दुसरी नको, तिसरी नको, चौथी पण नको. कारण मुक्ती उत्तम असेल खरं, पण आम्हाला मुक्तच व्हायचं नाही ना. आम्हाला काय करायचं आहे, या भगवंताच्या दारातच नाचायचं आहे, इथंच सगळं काय आमचं असेल ते करायचं आहे. त्यामुळं इथं येऊन आम्हाला त्या मुक्ती झाली की एकदा हे सगळं बंद पडेल ना. म्हणून कोणी म्हणो तो उत्तम मुक्ती. हे काही सांगो, एखाद्याने आत्मस्थिती चांगली म्हणलं काय, एखाद्याने मुक्तपणा चांगला म्हणला काय, आम्हाला दोन्ही लागू नाही. तुका म्हणे छंद. तर आमचा छंद काय आहे, या भगवंताच्या दारात नामस्मरण घेत, टाळ वाजवत, नाचत सतत तिथं काय आहे की नाम संकीर्तन करायचं आहे. म्हणून हा छंद आहे. आमाहारीच्या दासा निंद्य. आता जर कोणी म्हणायला गेलं तर काय आहे, हे काय नाचतात, हे काय आहे, यांना काय कळत नाही का, यांना लाज नाही का वाटत, असं कोणी आमची निंदा जरी केली तरी आम्हाला त्याची पर्वा नाही. कारण आम्हाला हा जो काही आवडीचा नाद लागलेला आहे तो फार आमच्या ठिकाणी परिपक्व झाला आहे. आता एखादी गोष्ट ज्याला आवडीची असते त्याला कोण आपल्याकडं बघतं, कोण आपल्याला हसतंय, काही वाटत नाही. तो त्याच्या आवडीच्या छंदामध्ये तल्लीन असतो. एखाद्याला जर गायची आवड असेल तर तो रस्त्याने कुठेही आऊ करत जाईल, माणसं आपल्याकडे बघतेत काय, काही त्याला वाटत नाही, कारण त्याचा तो आवडीचा छंद आहे. तसा आमचा हा आवडीचा छंद आहे. म्हणून इतर साधनं आम्हाला काही नकोत, फक्त आम्हाला पंढरीच्या वाटेला जायचं आणि तिथे गेल्यावर पंढरीच्या महाद्वारापुढं सतत नाचत राहायचं. हेच छंद आमच्या आवडीचा आहे. पुढचा अभंग आहे 219 क्रमांकाचा. देव सखा जरी जग अवघे कृपा करी, ऐसा असोनी अनुभव कासावीस होती जीव. देवाची जतन का तया बाधू न शके अग्न, तुका म्हणे हरी प्रल्हादासी यज्ञ करी. आता ज्याच्या ठिकाणी देवानं त्याला पाठीराखा केले, देव त्याचा पाठीराखा झाला आहे, देव त्याला सतत वरदहस्त देतो, त्याला काय भ्यायचं कारण आहे असं त्याने सांगितलं. आता देवाचं काय आहे की देव सगळ्या प्रकारची नाती निभावतो. देव आपले आईबापही होतो. मायबाप कोण आहे तर हा जगन्नाथच आहे. बहीण भाऊ कोण आहे तर जगन्नाथच आहे. आणि मित्र कोण आहे तर जगन्नाथच आहे. म्हणजे सगळ्याच प्रकारच्या नाती देवानं निभावलेली आहेत. आता ज्याच्या ठिकाणी सख्यत्व झालं, सख्यत्व म्हणजे आप्तपणा, मित्रपणा. एरवी नुसतं काय आहे की मित्र असणं वेगळं आणि प्रिय मित्र असणं वेगळं. प्रिय मित्रासाठी मनुष्य जीव द्यायला तयार असतो, पण जो काही साधा मित्र असतो ते तेवढ्यात तेवढे, त्याचं काही काम झालं की झालं. पण जे काही असे प्रिय मित्र आहेत तशातला देव आहे, मग त्याला सखा म्हटलेलं आहे. देव सखा जरी. आता ज्याचा सखा झाला आहे देव, ज्याचं मित्रत्व झालं आहे, जग अवघे कृपा करी, तर त्याच्याकडं जगसुद्धा काय करतं, आदराने पाहतं. ज्याच्या ठिकाणी भगवंताचं नाम आहे, भगवंताचं गुणगान गायलं जातं, भगवंताबद्दलच दुसऱ्याशी बोललं जातं, त्याला लोक जवळ येऊन बसतेत, त्यांच्या पाया पडतेत, 4 शब्द त्यांच्याकडून ऐकतेत. म्हणजे काय करतात तर सगळ्या लोकांना असं वाटतं की देवाने ह्यांच्यावर कृपा केली आणि ह्याने आपल्यावर कृपा करावी.
आपल्याला काही देवापर्यंत जाता येत नाही. मग ह्यांची कृपा जरी आपल्यावर झाली तरी बरं होईल. म्हणून जग अवघे कृपा करी. सगळ्या जगाने काय केलं तर यांच्यावर कृपा केली. कोणती कृपा केली तर जे जे कोणी असतील ते ह्यांच्याकडे आणले. म्हणून मग जगात ज्या ज्या माणसाला संताची गरज वाटली त्याला त्याला इतरांनी सांगितलं जा तिथं अमुक ठिकाणी जा, अमके संत चांगले आहेत असं म्हणून जगाने आम्हाला इथं पाठवलं. ही एक कृपाच आहे. ऐसा सोनी अनुभव. तेव्हा हे सगळं कसं तर माझ्या ठिकाणी अनुभवाला का आलं तर देवाचं सख्यत्व माझं आहे. आणि जगाने काय केलं आहे की माझी आणि देवाची नित्य सख्यत्व राहावं, मित्रत्व राहावं म्हणून लोकसुद्धा मला कोणी आडवे येत नाहीत. जगही मला कोणी आडवं येत नाही. जगाने मला काय आहे की याच्यासाठी सहाय्य केलं. ऐसा सोनी अनुभव. असा जो काय अनुभव आहे तो मला आलेला आहे. म्हणजे मग जिथं जिथं पाहतो आपण तिथं तिथं भगवंताच्या बद्दल जे काही चाललेलं आहे ते भगवंताचं करतो म्हटल्यानंतर सगळे त्याला मदत करतात. मग त्याला हा अनुभव आलेला आहे. कासावीस होती जीव. पण दुसरे जे कोणी असतात त्यांना असं वाटतं की आपण आता समजा एखाद्याला काय आहे कुठं चाललं आहे भजन, कुठं नामस्मरण चाललं आहे आणि चांगलं वाटतं म्हणून ऐकायला बसला. पण बसल्यावर थोड्या वेळात लक्षात आलं त्याच्या आपलं घरचं काम राहिलं आहे, आता काय करावं, हिथं ऐकत बसून आपल्याला काय जमतं आहे का. म्हणजे ऐकतोय तर खरा आणि कासावीस झाला आहे. कशाचा कासावीस झाला, माझं राहिलं आहे माझं राहिलं आहे म्हणून. म्हणजे मग इथलं जर ही आवड असेल तर राहिलेल्यासाठी कशाला जीव टाकायचा. पण मनुष्याला त्याचं प्रारब्ध ओढून नेतं. संताजवळ बसलं तरी त्याचं नशीबच असं असतं की दुर्भाग्य, चल एकदाचं तिकडचं काम करायला म्हणून घेऊन जातं. कासावीस होती जीव. तेव्हा जे कोणी नामापासून दूर राहिलेले आहेत, संतापासून दूर राहिलेले आहेत ते जीव नेहमीच कासावीस होतात. काहीही झालं तरी आपली कामाचीच सगळी त्याच्यापुढं गोष्टी असतात. आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, आमचं काम चाललं आहे असंच. आणि एखाद्या वेळेस कुठं झालं की आमका का आहे कीर्तन आहे, भजन आहे, आम्हाला काय सवड आहे का, आम्ही गुंतलेलो आहे असं म्हणून काय करतात ते त्यातच राहतात. देवाची जतन. आता ज्याने काय आहे की जे जे काय असेल ते आपल्याजवळचं परमार्थाचा कोणता अंग आहे त्याचं जतन केलं म्हणजे रक्षण केलं. मग आता असा जो कोणी आहे की ज्यानं भक्तीचं अंग, ज्ञानाचं अंग, वैराग्याचं अंग सांभाळलं आहे आणि ते ज्ञान कमी होऊ नये, भक्ती कमी होऊ नये, वैराग्य कमी होऊ नये म्हणून नेहमी सावध असतो. तया बाधू न शके अग्न. आता याला कोणताच अग्न ह्याचा अर्थ ताप. आता त्याला हे जे काही त्रिविध ताप आहेत ते त्रिविध तापापैकी कोणताच ताप त्याच्याकडे येणार नाही. म्हणजे मग आध्यात्मिक असो, आधिदैविक असो किंवा आधिभौतिक असो, कुठल्या ना कुठल्या तापाने आपल्याला त्रास दिलेला असतोच. पण यांच्याकडं मात्र ते येणार नाहीत. कारण का तर देवाची जी काही त्याच्या ठिकाणी चाललेली आहे स्थिती, भक्ती म्हणा, ज्ञान म्हणा, वैराग्य म्हणा, हे सगळं त्याच्या ठिकाणी एक प्रकारे देवानं त्याला रक्षणच करायचं ठेवलेलं आहे. म्हणून हे ताप त्याच्याकडे येत नाहीत. तुका म्हणे हरी प्रल्हादासी यज्ञ करी. तेव्हा आपण काय आहे आत्तापर्यंत पुराणात पाहिले की प्रल्हाद हा काय आहे की हिरण्यकशिपूचा मुलगा. पण तो नामस्मरण घेतो हे त्याच्या बापाला आवडत नव्हतं, हिरण्यकशिपूला आवडत नव्हतं. म्हणून त्यांनी नाम घ्यायचं बंद कर तरी तो ऐकत नसायचा. मग त्याला मारण्याचा प्रयत्न केला, कितीतरी प्रयत्न केले की वेगवेगळे पाण्यात दगड बांधून सोडलं, उकळत्या तेलात टाकलं, पर्वतावरून ढकललं, मोठमोठे विषारी नाग आणून सोडले, त्याच्यात ह्याला नेऊन उभा केला. झालं अग्नीचं उकडून पेटवलं आणि त्याला त्यात नेऊन टाकलं, काही झालं नाही. मग हे सगळं काय झालं की प्रल्हादाचे जितके काही
त्या हिरण्यकश्यपूने त्रास दिले, तिथं भगवंतानी काय केलं की त्याचं त्या त्रासातनं बाजूला काढलं. तो का म्हणे हरीने काय केलं, त्याच्यातनं दूर केलं, म्हणजे त्याचे जे संकट आहेत ते दूर केली. म्हणून देव आपलासा करून घ्या. देव सखा झाला की सगळ्या गोष्टी आपल्याला सहज प्राप्त होतील असं सांगण्यात आलं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.